शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार आणि कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे। हे आंदोलन राष्ट्रीय महामार्ग वसमत औंढा कवठा टी पॉइंट इथं संविधानिक मार्गाने होणार असून याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सादर करण्यात आलं। हे आंदोलन प्रामुख्याने शेतकरी कर्जमाफी, त्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, दिव्यांग बांधवांसाठी विशेष योजना लागू करण्यात याव्यात, शेतमजुरांना किमान वेतन मिळावं, तसंच इतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी करण्यात येणार आहेत। शासनाचं लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधून या मागण्या तातडीनं पूर्ण करून घेण्यासाठीच हा चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रहार जनशक्ती पक्ष आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे। यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देताना विष्णू जाधव, तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती, गणेश दासरे, तालुका अध्यक्ष प्रहार पक्ष दिव्यांग, पठाण जुनेद, शहर प्रमुख शेतकरी संघटना, ज्येष्ठ शेतकरी नेते दसरे आणि कातोरे, व्यसनमुक्ती संघटना, बंडू खराटे, तालुका उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती वसमत, बंडूभाऊ एजगे, ऋषिकेश बर्वे, मोहन ढोरे आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनामुळे प्रशासनावर निश्चितच दबाव वाढणार असून जर त्यांच्या मागण्या वेळेत मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे। यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नमस्कार वसमत नागरिकांना, सर्व शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव असतील, सर्वसामान्य शेतकरी बांधव, आमचा लढा हा बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन 24 तारखेला आहे। वेळ आहे 8 ते 10। तरी सर्व वसमत तालुक्यातील नागरिकांना, सर्व पक्षीय, त्याच्यामध्ये खासदार साहेबांना पण पाठिंबा दिलेला आहे। सकल शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी युनिटी, मेंढामाळी असतील, मच्छीमारी असतील व सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, त्या सर्वांना असं आवाहन करतो की दिनांक 24 तारखेला कवठा पाटी येथे आपल्या वसमत तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन केलेले आहे। तरी वसमत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की तुम्ही आता साथ नाही दिली तर हा लढा कुठंतरी कमजोर असं वाटेल। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना जात पात सर्व सोडून शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी, शेतकऱ्यांच्या एकजुटीसाठी हा लढा उभा आहे। तरी सर्वांनी तिथं उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन देणे आणि सरकारला कशी कर्जमाफी करत नाहीत यासाठी आपला लढा संपूर्ण महाराष्ट्रभर चालूच राहणार आहे। येणाऱ्या 24 तारखेला जो चक्काजाम आंदोलन बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जे ठेवलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जो मोठा प्रश्न आहे, दिव्यांगाच्या जे मानधनाचा प्रश्न आहे आणि हमीभाव जो आहे शेतकऱ्यांच्या, त्याबद्दल सर्व वसमत तालुक्यातील दिव्यांग, प्रहार आणि इतर शेतकरी संघटनेच्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पक्षातर्फे मी आपणास जनतेस आवाहन करतो की येणाऱ्या 24 तारखेला कवठा पाटी येथे सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये चक्काजाम आंदोलनाची रूपरेषा ठरवलेली आहे। तरी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात लढा द्यावा। आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली वसमतचे उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 24 तारखेला होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाचं निवेदन देण्यात आलं आणि शेतकऱ्यापुढे जी आत्महत्येसारखी मोठी समस्या उभी राहिली, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आदरणीय प्रहारचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांनी अपंगाचे, दिव्यांगाचे प्रश्न काही अंशी मार्गी लावलेत। सरकारपुढे पाठपुरावा करून त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी जो लढा आमरण उपोषण करून वसमत शहर प्रमुख या नात्याने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतोय की सरकारच्या धोरणामुळे आपल्यावर जी कर्जबाजारीपणाची आलेली आहे नोबत, ती आपलं कर्ज दूर करण्यासाठी बच्चू कडू साहेबांनी समोर आलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांचं आंदोलनाचा पाठिंबा म्हणून आपण कवठा पाटी येथे गुरुवारी सकाळी 8 ते 10 या दरम्यान रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी यांनी आपल्या स्वतःसाठी तिथे हजर राहून शेतकरी एकजुटीचे दर्शन करून द्यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।